स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेटचा निकाल लागून एक दिवस झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच टेटचा निकाल लागलेला आहे आणि या टेटच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना खूप मोठा गोंधळ विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून आलेले व्हिडिओ, आलेली माहिती, प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी घेतलेले अनुभव, या सर्व बाबींकडे आपण बघताना विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की काहीतरी सेटिंग तर झाली नाही ना. कारण विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते पोर्टलवरती वेगळे आहे, लिस्टमध्ये वेगळे आहे. मग त्यात विद्यार्थ्यांना नेमकं नॉर्मलाइज झालं आहे का, काय झालं आहे, याच्याबद्दलची अजूनही विद्यार्थी त्यात संशय वाटत आहे. तर त्याबद्दल आपण अजूनही स्पष्टता आपण घेऊ शकत नाही. पूर्वीही याच्याबद्दल युट्यूबच्या माध्यमातून बोललेला आहे किंवा पत्रकार परिषद घेऊन सुद्धा बोललेला आहे, विद्यार्थी आंदोलनासंदर्भात सुद्धा बोललेले आहेत. या ज्या गोष्टी आहेत यावरचा जर संपूर्ण विचार करता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नक्कीच त्यात एक संशय वाटत आहे. त्याच्या मागची 2-3 कारणं आपण बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की रिझल्टला 70 दिवस उलटलेले होते तरी पण रिझल्ट लागलेला नव्हता. महत्वाचा विषय आहे. नंतर 2 महिने झाल्यानंतर म्हणजे 52-55 दिवस झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिषद पुणेने एक परिपत्रक टाकलं होतं, प्रसिद्धी पत्रक टाकलं होतं आणि त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये जे विद्यार्थी आपले डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भानं ते जे मार्कशीट आहे ते रिझल्ट लागल्यानंतर ते टाकण्याच्या संदर्भात त्यांनी एक प्रसिद्धी पत्र 5 तारखेला टाकलं होतं, जे 5 तारखेला त्यांचा रिझल्ट लागलेला होता. परंतु यामुळे असं दिसून येत आहे की ज्या वेळेला परीक्षा घेण्यात आलेली होती, परीक्षेसाठी जी घाई करण्यात आलेली होती, मग ही परीक्षा घेत असताना ज्या वेळेला या विद्यार्थ्यांना बसू दिलं, हे जर कारण असेल तर या विद्यार्थ्यांना बसू दिलं तर त्याच वेळेला ते प्रसिद्धी पत्रक टाकायला पाहिजे होतं किंवा पेपर झाल्यानंतर 30 दिवसाने टाकायला पाहिजे होतं. परंतु 70 दिवस झालेले होते तरी रिझल्ट लावलेला नव्हता आणि त्याबद्दल कुठेच त्या ठिकाणी ज्या अनुराधी ओक मॅडम आहेत किंवा इतर कोणीही असतील आयुक्त किंवा त्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली नव्हती की जे 2 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी ही परीक्षा दिलेली होती. आणि पवित्र पोर्टलच्या नावाने हे पवित्र शिक्षक भरती जेव्हा आपण मानले जातो, परंतु या पवित्रीला डाग लागताना या ठिकाणी दिसत आहे. पण स्पष्टता कोणीच या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी ठोस पुरावे देत नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काहीच करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जरी संशय वाटत जरी असला तरी काही विद्यार्थ्यांना जे चांगले मार्क्स आहेत, 180 मार्क्स आहेत, 160 मार्क्स आहेत, 125 मार्क्स आहेत, त्यांना चांगलं वाटत आहे. परंतु ज्यांना खरंच अभ्यास झालेला होता, परंतु ज्यांना 90 आहे, 95 आहे, 80-85 आहे, ते मात्र नाराज आहेत. कारण त्यांना पूर्वीपेक्षा म्हणजे टेट 2 पेक्षा सुद्धा त्यांना काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळालेले आहे आणि काही असे विद्यार्थी आहेत जे टेट 2 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले ते आनंदात आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांना असं पण डोक्यात आलेलं आहे, तुमच्या डोक्यात जो प्रश्न येतोय ते सांगतोय मी तुम्हाला, की जर घोटाळा झाला असेल तर हा उघडकीस व्हायला पाहिजे, मग आम्ही रस्त्यावर येऊ. परंतु प्रत्यक्षपणे विद्यार्थी रस्त्यावर उतरायला तयार होत नाही. दुसरी बाब, आतापर्यंतचा जर इतिहास जर आपण बघितला तर विद्यार्थी मित्रांनो, झालेल्या परीक्षा कितीही पुरावे द्या तुम्ही तरी पण ती भरती पूर्ण झालेली आहे, भरती रद्द केल्या जात नाही. 90 भरत्या झाल्या असतील तर एखादीच भरती त्या ठिकाणी किंवा 100 भरती झाल्या असतील तर त्यातल्या 2च भरत्या ज्या आहेत त्या रद्द झाल्या असतील. आणि हे लक्षात घ्यायचं आहे की 2017 पहिल्या टेट परीक्षेपासनं तर ही 3री टेट परीक्षा आहे, भरती जाणीवपूर्वक लांबवली जाते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. 17च्या भरतीला जॉईनिंग मिळाले 2019 पर्यंत, म्हणजे 3 वर्ष लागले त्याला, 2021 पर्यंत. आजही 17च्या भरतीतल्या काही विद्यार्थ्यांना अजून जॉईनिंग मिळालेली नाही आहे. नंतर 22ची भरती आली, ते 25ला कम्प्लीट होत आहे आणि आता 25ची जर भरती येईल तर ते कधी कम्प्लीट होईल, आपण स्वतः त्याचा विचार करावा विद्यार्थी मित्रांनो. तेव्हापर्यंत काही जे विद्यार्थी 11-12 म्हणजे डीएड झालेले असतील ते विद्यार्थी इकडे 40 पार होतात आणि 18 वर्ष 15 वर्ष त्यात शिक्षण सेवक जर ऍड केला जर जॉईनिंग पासनं तर त्या विद्यार्थ्यांना 10 ते 15 वर्ष नोकरी करायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, ही वास्तविकता आहे, ही सध्याची वास्तविकता आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. घोटाळा झाला असेल, संशय झाला असेल तर आपल्याला फक्त गप्प बसून आपले जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स घेऊन पवित्र पोर्टलची कधी नोंदणी सुरू होते, जागा कधी येतात, याकडे आपल्याला लक्ष देणं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घ्यायचं आहे की तुम्हाला किती मार्क्स आहेत आणि तुम्ही त्यात बसता का. मी तुम्हाला हेच पण सांगितलेलं की डीएडला सोन्याचे दिवस येणार आहे. डीएडला म्हणजे डीएडची जी काही शेवटची बॅच असणार आहे, आज यापुढे डीएड बंद होणार आहे असं सुद्धा आपल्याला माहिती आहे. पुढे बीएडच राहणार आहे, तर ही शेवटची बॅच असणार आहे डीएडची.
तर आतापर्यंत केलेल्या विद्यार्थ्यांना आणि जे टीईटी सीटीईटी पास आहेत त्यांना मात्र या ठिकाणी सोन्याचे दिवस येणार आहे, कारण जो काही बॅकलॉग आहे तो संपलेला आहे. म्हणून मुद्दा एक, विद्यार्थ्यांनी गोंधळ जर तुमच्या डोक्यात झाला असाल तर डोक्यातनं काढून घ्या. जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स राहणार आहेत, कारण किती जरी आपण त्या MSc पुणेच्या मागे लागलो तरी ते आपल्याला काही लागू करणार नाहीत. जर ठोस पुरावे असतील तर नक्कीच आपण त्याच्या बाजूने असणार आहोत. नंतर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपलं पवित्र पोर्टल नोंदणी कधी सुरू होणार आहे, तर जागा जशाही त्या ठिकाणी डिक्लेअर होतील त्यावेळेला नोंदणी पूर्ण करतील, कारण नोंदणी आता सुरू नाही करतील हे, कारण यांना हे लांबवायची आहे. भरती ही 29 पर्यंत भरती करू शकतात, कारण प्रत्येक भरतीचा इतिहास आहे. कोणतीच भरती त्याच वर्षी झालेली नाही, त्याला 2 वर्ष लागलेले आहेत. हा भरतीचा इतिहास आहे. नंतर तुम्हाला माहिती आहे टीईटी सर्टिफिकेटचाही घोटाळा झालेला होता, तर हाही होऊ शकते. म्हणजे याची बी आपल्याला गॅरंटी घेता येणार आहे, कारण टीईटी घोटाळा जेव्हा होऊ शकते सर्टिफिकेट वाटण्याचा 50-50 हजार रुपये देऊन, आणि ते स्पष्ट पण झालेलं आहे. जे सुपे साहेब आहेत ते जेलात आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर ह्या ज्या गोष्टी होऊ शकते तर ही होऊ शकते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे शक्यता वर्तवता येते, हे सुद्धा समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पोर्टल जसं ज्या वेळेला भरत्या म्हणजे जागा येईल, कारण आजच्या लोकसत्ताच्या पेपरला तुम्ही जर बातमी पाहिली तर 35% शिक्षक पद काय आहेत, रिक्त आहेत. किती टक्के? 35%. जर त्यांनी 35% ही जर त्यांनी जाहिराती काढली, जागा काढल्या, तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व 100च्या वर असणारे जे डीएड आणि सीटीईटी पास असणारे एवढेही विद्यार्थी तुम्ही नोकरीवर लागाल, प्रत्येक कॅटेगरीचे. हे मी तुम्हाला 100% सांगतो आहे. म्हणून हे सुद्धा समजून घ्यायचं आहे. जर 35% जागा जर त्यांनी रिक्त भरल्या, तर जर यांनी रिक्त भरल्या नाही आणि जर जागा 5,000 7,000 जर काढल्या तर त्याची शक्यता आपल्याला सांगता येत नाही. जे 120-125 मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र त्या ठिकाणी फायदा होणार आहे. पण जागा जास्तीत जास्त कशा येईल याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे, निवेदन देणं गरजेचं आहे, एकत्र असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि भरती कशी लवकर होईल हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. या मागे लागणं आपल्याला गरजेचं आहे. जे मार्क्स आपल्याला मिळाले आहे त्यामध्ये सध्या तरी समाधान माना. जर घोटाळा झाला असेल तर काही ना काही पुरावे जर मिळत असतील तर त्यात आपल्याला MSc पुणेला दाखवता येणार आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.